मतदान का करायचं आहे? कारण जर आता त्यांचं कार्याचा जर आढावा बघितला, जर शिंदे साहेबांनी दिला आढावा बघितला, एकीकडं देवकुल साहेबांना आढावा बघितला, देवकुल साहेब ही निवडणूक का लागली याचा बरोबर विचार करा. कारण तुम्ही जे मोठ्या मनानं जे सोसायटीचं चेअरमन पद माझ्याकडे असताना मला ही निवडणूक म्हणून बाजीसारख्या आमच्या मित्राला एक संधी दिली, तिकडे एका जिल्ह्यामध्ये एक मार्केट कमिटीचं सभापती पद असताना त्या माणसाच्या हट्टापायी इज्जतची निवडणूक लागलेली आहे, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. आणि दुसरीकडे जो भाजप ज्याची रणनीती आहे वापरा आणि फेका, ज्यांनी ज्यांनी मतदान केलं भाजपला त्यांना प्रत्येकाचा वापर करून एकदम खड्यासारखं बाजूला फेकण्याचं काम हे भाजप करीत आहे. ज्या पद्धतीने राज्यात बघा, देशात बघा, अगदी जतमध्ये बघा, अनेकांना भाजपने शब्द दिला, अनेकांना उमेदवारी देतो म्हणले आणि अनेकांना गप घरात बसवण्यात आलं. याच भाजपचं हेच दुखणं झालं की उभा सगळ्यांना केलं आणि कुणाला बसवायचं आणि कुणाला थांबवायचं हे भाजपचं दुखणं झालंय. आणि तुमच्या आमच्यातलं सर्वांचं राजकारण बघा, अगदी राज्यापासून देशाचं राजकारण भाजपनं कधीही मागासवर्गीय समाज असू दे, ओबीसी समाज असू दे, इतर समाज कधीही त्यांना कधी स्थान दिलं नाही. या भाजपचे राजकारण आहे. त्यामुळं या भाजपला आपण मतदान करू शकत नाही आणि काँग्रेसला मतदान देऊन चालूच शकत नाही. काँग्रेसला मतदान दिलं तर काय होणार आहे? काँग्रेसला दिलं तर राज्यामध्ये यांची ना कुठली सत्ता आहे ना केंद्र सरकार आहे. अगदी इनमिन मला वाटतं 10 ते 15 फक्त त्यांचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस जरी इथं विजयी झाली तर कुठलाही फंड इथं देऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसला मतदान म्हणजे मतदान आपलं बाद करणार आहे. आणि एकीकडे आपलं सक्षम पॅनल आहे. या पॅनलचे प्रमुख आमचे विलासरावजी जगताप साहेब आहेत, ज्यांनी पाठीमागच्या काळामध्ये आमदार असताना या प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांचा जो वचक होता तो या पाठीमागच्या या सलगचा काळ बघितला तर असं वचक कुठलाही राहून गेला नाही. असे आमचे पॅनल प्रमुख मान्य विलासराव जगताप आहेत. त्यांच्या जोडीला आमचे तमन्नागौड रवी पाटील आहेत आणि त्यांच्याबरोबर साक्षीने असणारे आमचे अतुल भैया कांबळे आहेत. त्यांचे बसपाचे 2 उमेदवार या 4 नंबर प्रभागात आहेत. त्यांची आज भव्य दिव्य अशी मिरवणूक त्या वॉर्डामध्ये झालेली आहे. मला आता देवकुल साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी सांगितलं की हे मान्य सुरेशराव शिंदे सरकारचं होम ग्राउंड आहे. लहानपणापासून मी देखील या वाडी वस्तीवर बघत आलेलो आहे. आता जो तुमचा प्रभाग क्रमांक 7 असेल, 6 असेल, हा जो प्रभाग आहे हा पूर्वीचा प्रभाग वार्ड नंबर 1, 2, 3 हा होता. शिवाजी पेठेतून संलग्न असणारा वार्ड आहे. त्यामुळे लहानपणापासून बघत आलेलं आहे. जसं शिवाजी पेठ असेल तसंच इंद्रनगर असेल, हे मान्य सुरेशराव शिंदे सरकारांचं यो आखाडा आहे. इथं आखाड्यातला वस्ताद आज आपल्या सोबत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे वस्तादाने कुठले कुठले डाव टाकायचे विरोधकांना अजून माहीत नाही आणि त्यांच्या सोबतीला आमच्यासारखे सगळे नवीन जवान कार्यकर्ते आहे. म्हणजे एकीकडे तोपखाना मान्य सुरेशराव शिंदे सरकारकडे आहे आणि आमच्यासारखा बारूदखाना आज त्यांच्या मत्तीला आहे. त्यामुळे विरोधकांचं काय होणार आहे हे आम्हाला दिसणारच आहे, पुढचं चित्रच आहे. आज जर का सुरेशराव शिंदे सरकारचं आपण कार्य बघितलं तर त्याच्या उलट जर बघायला गेला, त्यांच्या विरोधात जे आता भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचं कार्य बघा आणि मान्य सरकारांचं कार्य बघा. आज तुम्ही त्यांच्या घराकडे जर जायचं म्हटलं तर तुमच्या आमच्यासारख्याला तरी पाऊस सुद्धा ठेवून देत नाहीत. त्यांना भेटायचं म्हटलं तर तुम्ही आम्ही त्यांचं तोंड सुद्धा बघू शकत नाही. 2-2, 3-3 तास फक्त बाहेर जावं लागतं. आणि हेच उमेदवार आज सांगतात की माझ्याकडे काम नाही म्हणून मी आज इथं आहे, उद्या भव्य दिव्य इमारत झाली की मी तिथं असणार. ते उमेदवार जर तिथं गेले तर पेशंट म्हणून आपण दवाखान्यात नेमकं जायचं का तिथं ह्याच्यात जायचं हा देखील तुमच्यामुळे प्रश्न येईल. आणि एकीकडे आमचे सुरेशरावजी शिंदे सरकार 24 तास आणि 7 दिवस म्हणजे फुल टाइम आपल्यासाठी जनतेसाठी जे उपलब्ध असणारे उमेदवार आहेत हे असे उमेदवार आहेत. जर सरकारांच्याकडे गेला अगदी तुमच्या लहान सोनं भांडणापासून जर गेला तर मोठ्या वादविवाद असू दे, जमिनीचे भांडण तंटे असतील, घरादाराचे कुठे वाद रस्त्याचे विषय असतील, कुठे गेला तर आपुलकीपणाने सोडवणारे आपले सरकार आहेत. आणि त्यांच्याकडे जर गेला एक तरी विषय मला असा दाखवून द्या की एखादा कुठे वाद किंवा कुणाचं काय किंवा सामाजिक काम यांनी करण्याचा एक प्रयत्न केला असं एक तरी उदाहरण दाखवून द्या. मान्य आमच्या भोसलेने आमच्या कदरेने एक इव्हेंट घेतला, देवकुल साहेब एक इव्हेंट घेतला, अगदी वडापावचा गाडा असेल, आमची बुट्टी बेळ असेल गाडा घेतला. त्यामुळे आमचे सरकारची कायम नेहमीच तिथं जाणं येणंच आहे. अगदी शिवाजीपेठ असेल, तिथं असेल, बुट्टी बेळ असेल, जाणे सवय. आमचं बघून ते देखील गेले आणि मीडियातनं बातम्या आल्या त्यावेळेस लोक आम्हाला सांगितले तुमच्यामुळे हा माणूस पहिल्यांदा वडापाव खायला गेला म्हणजे असे उमेदवार म्हणजे ज्याला गल्ली बोळ माहित नाही, ज्याला वाडी वस्ती माहित नाही, ज्याला रस्ते माहित नाही, हे उमेदवार आमच्या समोर आहेत.
आणि एकीकडे तुमच्या आमच्या घरातले अगदी अहोरात्र आता देवकुल साहेब सांगितलं रात्री 2 वाजता जावा, पाटे जावा, कधी जावा, 24 तास घराचे दरवाजे उघडे. म्हणजे असणारे उमेदवार. त्यामुळे तुम्ही आम्ही विचार करायचा आहे की सरकारनं का निवडून द्यायचं. आणि जत शहर तुम्ही ज्या पद्धतीने येतं तात्या म्हणता तसं आमचा जत शहरातला एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्यांना बघत होतो. आमच्या वडिलापासून असू द्या किंवा आम्ही लहानपणापासून असू द्या, अगदी तुमच्या आमच्या घरातलं आमच्यातलं एखाद्या समाजातलं आमच्यातलं माहीत झालं की आम्हाला माहीत नसतं, परंतु पहिल्या सरकारला माहीत असतं. तुमच्या आमच्यातलं सगळ्यांना म्हणजे तिथला तांबार समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, लिंगायत समाज असू द्या, कुठलाही असू द्या, त्यांनी कधीही जातीवादाचं राजकारण कधी डोळ्यासमोर ठेवलं नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांना एकत्र घेऊन या जतचं एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आपल्याकडे कायम बघितलेलं आहे, त्यांनी मायाचा हात फिरवलेला आहे. त्यांचे आमचे सुरेशरावजी शिंदे सरकार ज्यांनी आता आठवण काढून दिली आमच्या अलकाताईंची, ज्यांनी एक अधुरी इच्छा सांगितली सरकारची, ते सरकार या निवडणुकीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदाचे 100% उमेदवार तर होणारच आहे, नगरे होणारच आहे. परंतु ज्या पद्धतीने आठवण करून दिली पुढच्या आमदारकीला तुम्ही तुमचं नाव निश्चित असेल, तुमच्या मदतीला तुमचा एक कार्यकर्ता म्हणून त्यावेळी तुमचा या सैनिक म्हणून तुमच्या सोबतीला 100% ढाल म्हणून तुमच्या संघ उभा आलाय. तुमच्या या वार्डातले उमेदवार जर आमचे भैया असतील, बाजी असतील, यांच्या समोर फक्त तुमचं इंदिरानगरच नुसता कुठं घरकुल बिरकुल करायचं आपलं भानगड नाही. आम्ही सरकार आणि माननीय विलासराव जगताप साहेबांनी अजित पवारांनी शब्द दिलेला आहे 1000 कोटीचा निधी आम्ही या जत शहरासाठी देणार आहे. आणि त्या 1000 कोटीमध्ये पहिली आमची मागणी असेल इंदिरानगर सारख्या या झोपडपट्टीमध्ये म्हाडासारखी मोठी बिल्डिंग झाली पाहिजे. बाजी अण्णा असतील, आमचे भैया असतील, त्यांच्यावर पाठपुरावा करण्याचं काम आमचं असेल. देवकुळे साहेब असतील, आमचे श्रावण असतील, अगदी सातत्याने त्याचा पाठपुरावा करू. जो मागासलेला आमचा भाग आहे, जो वाडा वस्तीचा भाग आहे, इथले रस्ते असतील, इथले गटारे असतील, जोपर्यंत सुसज्ज अशी इमारत इथं होणार नाही तोपर्यंत सुविधाचा अभाव राहणार आहे. त्यामुळं या महाराष्ट्राची ज्यांच्याकडे अर्थ खात्याची चावी जे आमचे अजित पवार साहेब आहेत त्यांच्या मार्फत आपण हे पॅनल लावत आहोत. आणि लावल्यानंतर पूर्ण ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस अजित पवार साहेबांच्याकडे जाऊन माननीय सुरेशराव शिंदे सरकार हक्कान बांधू शकतील की म्हाडासारखे मोठे प्रोजेक्ट आमच्या जत शहराला का नाहीत म्हणून, एखादं क्रीडांगण का नाही म्हणून, इंदिरानगरमध्ये एखादं गार्डन का नाही म्हणून. या असे जे महत्वाचे विषय आहेत ते तर तुम्हाला आम्हाला सोडवायचे असेल तर आता देवकुळे साहेबांनी सांगितलंय, शिंदे साहेबांनी सांगितलं की भरघोस मतान तुमचं होम ग्राउंड देणारच आहे. परंतु देवकुळे साहेब मी अजून एक सांगतो तुम्हाला, जसं तुमचं होम ग्राउंड आहे तसं प्रभाग क्रमांक 9 आणि 5 आमचं होम ग्राउंड आहे. व्हेरी गुड. तसं तुमचं विठ्ठलनगर असेल तेही सरकारचं होम ग्राउंड आहे. फक्त आता कॉम्पिटिशन तुमच्या आमच्यात आहे. जास्त लिडिंग कोण देतंय, जास्त लिडिंग जास्तीत जास्त आता तुम्हाला फंड देणारच आहेत. उजवा डावा तुमच्याकडेच आहे, पण जास्त लिडिंग कोण देतंय ह्याला देखील पहिला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतांना आपण या पॅनलचे प्रमुख आमचे सुरेशराव शिंदे सरकार साहेबांना निवडून द्यायचंच आहे. त्यांच्याबरोबर आमचे स्वप्नील भैया आणि अर्चनाताई आमच्या वहिनी यांना भरघोस मतान द्यावं एवढी विनंती करतो हात जोडून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.